हाय फ्रेंड्स, चला आपण दम बिर्याणीची रेसिपी बघू. बघा मी दम बिर्याणी कशी बनवत आहे. येते का मला नक्की कमेंटमध्ये सांगा माझी दम बिर्याणी कशी झाली आहे. चला मित्रांनो, बघा मी कसं पाणी गरम व्हायला पाणी ठेवलं आहे, त्याच्यासाठी मसाले काढले आहेत. बघा मित्रांनो, अख्खा खडा मसाला घेतला आहे. पाण्यामध्ये प्रमाणपत्र टाकलं आहे, त्याच्यानंतर तमानपत्र गाईज, त्याच्यानंतर खडे मसाले टाकले आहेत. त्याच्यानंतर अर्ध लिंबू टाकलं आहे पाण्यामध्ये. त्याच्यानंतर आपण मीठ टाकत आहोत गाईज. बघा माझी दम बिर्याणी मी कशी बनवत आहे, मी तुम्हाला दाखवते. त्याच्यानंतर आपण स्वच्छ धुतलेले तांदूळ टाकले आहेत. कोलम तांदूळ आहेत ते. बिर्याणीसाठी कोलम तांदूळच वापरले जातं. चिकन घेतलं आहे स्वच्छ धुवून. त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकली आहे आणि त्याच्यामध्ये मसाला टाकला आहे. दम बिर्याणी चिकन बिर्याणीचा मसाला टाकला आहे. त्याच्यानंतर मीठ टाकत आहोत गाईज आपण. मीठ नंतर आपण दही टाकलेलं आहे चिकनमध्ये आणि हा कांदा लसूण मसाला आहे तो पण टाकला आहे. आणि आपण बिर्याणीसाठी स्पेशल मसाला वापरत आहे ते पण मी तुम्हाला सांगते गाईज पुढं चालून. नंतर 1 चमचा आपण हळद टाकली आहे. बघा आपण कशी दम बिर्याणी बनवत आहोत गाईज. हे मॅरिनेट करण्यासाठी आपण 1 तास ठेवलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण वाटण काढलं आहे मस्तपैकी. त्याच्यानंतर आपण वाटणामध्ये घेतलेलं आहे गाईज. मी तुम्हाला माझी पूर्ण रेसिपी शेअर करत आहे. आपण त्याच्याबरोबर पुदिना कोथिंबीर आणि हिरवी मिरची 4 ते 5 त्याच्यामध्ये पूर्ण बारीक पेस्ट करून टाकले आहे मित्रांनो. बघा आपण चिकनमध्ये ते सर्वजण टाकलं आहे सर्व. इकडं आपला भात पण रेडी आहे. बघा 90% आपण तांदूळ शिजून घेतला आहे. 90% शिजलं की आपण गॅस बंद करणार आहोत गाईज. बघा आपला तांदूळ शिजलेला आहे मस्तपैकी. बघा दम बिर्याणीची रेसिपी पूर्णप्रमाणे. बघा गाईज आपली दम बिर्याणी आता हे आपण मॅरिनेट करायला 1 तास ठेवला आहे गाईज. त्याच्यानंतर मॅरिनेट झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेला आणि निवडलेला चांगला तांदूळ टाकणार आहोत गाईज. आणि आता ते आपण मोठ्याले 4 आकाराचे मोठे कांदे मीडियम साईजचे कापून घेतले आहेत आणि ते तेलामध्ये चांगले लाल होईपर्यंत परतून घेतले आहेत मस्त. आणि एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळल्यानंतर ते आपण चिकनमध्ये टाकलेलं आहे गाईस. त्याच्यानंतर 2 बारीक मीडियम आकाराचे टॅमॅटो देखील कापले आहेत, ते देखील तळून घेतले आहेत. आणि त्याच्यानंतर आपण या फोडणीमध्ये टाकत आहोत. आपण याच्यामध्ये तेल वगैरे सगळं काही टाकलेलं आहे गाईस. मीठ पण टाकलेलं आहे चवीप्रमाणे. आपण हे पूर्ण मॅरिनेट केलेलं चिकन आणि 1 वाफ घेतलेली आहे चिकनची. बघा आपलं 90% चिकन शिजलेलं आहे. आता आपण याच्यानंतर 20 मिनटं याला दम देणार आहोत मित्रांनो. बघा आपण याच्यामध्ये राईस टाकत आहोत आता. बघा मित्रांनो इतका सुंदर आणि इतका छान स्मेल येत आहे त्याचा. इतकी छान दम बिर्याणी झाली आहे. या सर्वजण दम बिर्याणी खायला गाईज. बघा आपली बिर्याणी रेडी आहे गाईज. बाय गाईज. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.